सोलापूर खरं तर मेडिकल टुरिझम नावाने आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात येताना पाहायला मिळते. खरं तर पुणे असेल, मुंबई असेल, त्याचबरोबरीनं कर्नाटकातल्या विविध भागातून सोलापूरमध्ये शस्त्रक्रिया असतील किंवा उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जी आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळते. त्याचं दुसरं कारण असं आहे की सोलापुरातील वेगवेगळ्या ज्या नामांकित डॉक्टर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची तंत्रज्ञान जे आहेत ते विकसित केलेले आहेत. याचाच एक भाग जो आहे तो सोलापुरातील ACS हॉस्पिटलने AI द्वारे शस्त्रक्रिया जी आहे, हृदयावरची शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वी केल्याचं पाहायला मिळालं. आपल्यासोबत डॉक्टर प्रमोद पवार सर आहेत. त्यांनी नुकतीच AIचा वापर करून या ठिकाणी हृदयाची जी जटिल शस्त्रक्रिया आहे ती पार पाडल्याचं पाहायला मिळालं. सर, खरं तर AI हे सर्वच क्षेत्रात वापर होताना पाहायला मिळतोय. त्याचा खरं तर गैरवापर होताना देखील पाहायला मिळतोय. अशा ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपण त्याचा कशा पद्धतीने वापर केलेला आहे, मेडिकल फील्डसाठी AIचा नक्की काय उपयोग आहे आणि त्याचं महत्व काय आहे? बघा, आता मेडिकल फील्डमध्ये AIचा उपयोग हा फार मोठा भाग झाला. आता मी फक्त हृदयविकाराच्या संबंधित सांगेन की आपण असं पाहतो की आता AIच्या मदतीने तुमच्या ECGचं इंटरप्रिटेशन केलं तर भविष्यामध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका किती आहे ते मशीन डायरेक्ट सांगते. तर हा इथपासून सुरू झालेला की मग फक्त तुमचा ECG डॉक्टरांच्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मशीनला जर इंटरप्रिटेशन दिला तर त्याच्यामध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या ब्लॉकेजेसचा धोका किंवा भविष्यामध्ये तुमच्या हृदयाच्या पंपिंगला होणारा डॅमेज ती मशीन प्रेडिक्ट करू शकते. इथपासून त्या AIच्या वापराची सुरुवात जी झालेली आहे. आता आम्हाला जी गोष्ट हवी होती AIच्या बाबतीत ती की पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये, ऑपरेशन्समध्ये AIचा वापर करून त्या ट्रीटमेंटची अचूकता आणि त्या ट्रीटमेंटचा वेग आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल. तर जसं म्हणतात की AI मध्ये सर्वच कंपन्या, सर्वच जगातल्या तंत्रज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत, त्या अपग्रेड करण्याचं जे काम चालू आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्या अँजिओप्लास्टीमध्ये आयव्हस म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये जाऊन त्या रक्तवाहिनीचं मोजमाप करून आपल्या अँजिओप्लास्टीच्या बाबतीत योग्य ती माहिती उपलब्ध करून देणे, जेणेकरून ती शस्त्रक्रिया, ती अँजिओप्लास्टी योग्यरित्या पार पाडता येऊ शकेल. हे तंत्रज्ञान आधी उपलब्ध होतं, पण आधी काय करावं लागायचं की ते प्रत्येक जे काढलेली इमेज आहे ते फ्रेम टू फ्रेम आम्हाला स्वतःला ॲनालाइज करण्यासाठी वेळ देऊन ती पाहावी लागायची. आणि त्यामुळं जरी आपल्याला त्याच्या मोजमापाचे जर मापदंड असले तरी काही वेळा ते मापदंड सगळ्याच फ्रेममध्ये फॉलो झालेले आहेत, अचीव झालेले आहेत का नाही, ह्या गोष्टीमध्ये तांत्रिक अडचण व्हायची की 2000 फ्रेम मधल्या मी 1999 फ्रेम पाहिल्या, पण एका फ्रेममध्ये कुठंतरी ती रक्तवाहिनी जेवढी हवी आहे तेवढी उघडलेली नव्हती. तर ही जी म्हणजे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर पण त्याच्या पोटेन्शियल पर्यंत रीच होण्यासाठी, तेवढा पोहोचण्यासाठी जी अडचण होती, अडथळा होता, तो AIने घालवलेला आहे. आता मी तुम्हाला सर्वांना दाखवू इच्छितो की ज्यावेळी आपण आता या रक्तवाहिनीमध्ये आयव्हसच्या माध्यमातून ज्यावेळी इमेजिंग केलेली आहे आणि त्याचे फोटोज घेतलेले आहेत, तर या इमेजिंगमध्ये तुम्हाला रक्तवाहिनीच्या खालच्या भागापासून वरच्या रक्तवाहिनीच्या भागापर्यंत त्या रक्तवाहिनीचा आकार किती आहे, ती स्प्रिंग योग्य प्रमाणे उघडलेली आहे का नाही, या सर्व गोष्टींचं आकलन या इमेजमध्ये होतं. तर याच्यामध्ये एवढ्या इमेजमध्ये हा भाग दिसतोय आपल्याला की या रक्तवाहिनीच्या तोंडाशी हा भाग 5.33 मिलीमीटर पर्यंत उघडलेला आहे आणि जागतिक स्टँडर्डनुसार ते 5.5 मिलीमीटर पेक्षा जास्त उघडणं गरजेचं आहे. याचा अर्थ हे तंत्रज्ञान मला लगेचच सांगते की नाही, आपण बाकी सर्व एरियामध्ये म्हणजे तुम्ही टाकलेल्या 36 मिलीमीटरच्या स्प्रिंगमध्ये 35.5 मिलीमीटर योग्य ठिकाणी योग्यरित्या बसलेली आहे आणि उघडलेली आहे, पण 0.5 मिलीमीटर हा रक्तवाहिनीच्या स्प्रिंगचा जो भाग आहे तो आणखी योग्यरित्या उघडला जाऊ शकतो आणि त्याला त्या 36 मिलीमीटरच्या 0.5 मिलीमीटरवर मला आणखी काम करणं गरजेचं आहे. ही सगळी माहिती मला जेव्हा AIने दिली त्यावेळी असं होतं की हा बाबा की 36 मध्ये 99.99% झाले, पण स्टील 100% नाही झालं. तर ते 100% आता AIच्या मदतीने पूर्ण करता येऊ शकतं. या AIच्या मदतीमुळं ऑपरेशनचा रिझल्ट तर 100% बेटर होणार आहे, चांगला होणार आहे आणि त्या संबंधितचे जे स्टडीचे रिझल्ट आहे त्या ऍक्च्युअल कंपनीने पण ते रिलीज करायला चालू केलेले आहेत की AIच्या मदतीने ज्यावेळी अँजिओप्लास्टी केली जाते, जरी सर्वात तज्ञ डॉक्टरांनी जरी अँजिओप्लास्टी केल्या
तरी काही गोष्टी वेळेअभावी असतील किंवा ऑपरेटर फटीग म्हणतो आम्ही त्याला, की त्यानुसार 100% पाहिल्या जात नव्हत्या आणि त्या आता एआयच्या मदतीने 100% पाहिल्या जात आहेत. कारण तो एआय आम्हाला रेड कलर इंडिकेशन देऊन दाखवतो की हा एरिया आहे जो सर्वात कमी उघडलेला आहे, तिथं पहिला फोकस करा. तो उघडल्यानंतर नेक्स्ट एरिया कुठला फोकस करायचा ते लगेच सेकंड इमेज मध्ये, ते उघडल्यानंतर थर्ड इमेज मध्ये नेक्स्ट कुठला. अशा पद्धतीने सर्वात महत्वाचा एरिया पासून सुरुवात करून जो सर्व व्यवस्थित झालेला एरिया आहे, उघडलेला एरिया आहे, त्यापर्यंत सर्व माहिती या मशिनरीच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि या माध्यमाचा वापर करण्यासाठी आता जसं म्हटलं की टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळी उत्क्रांती होत आहे, बदलत आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी स्वतः पहिला त्यामध्ये ट्रेन होणं गरजेचं आहे आणि दरवर्षी ही गोष्ट अविरतपणे चालू राहणं गरजेचं आहे. त्यामुळं मागच्या वर्षी आम्ही चेन्नईला त्याचं ट्रेनिंग अटेंड केलं, यानंतर यावर्षी कोचीनमध्ये त्या गोष्टीचं ट्रेनिंग अटेंड केलं आणि त्यानंतर वर्कशॉपच्या माध्यमातून याचं अपग्रेडेशन कंटिन्युअसली चालू आहे. याच्यानंतरही त्याच्यामध्ये काही बारीक सारीक ज्या अपग्रेडेशन येतील त्या अंगीकृत करून पेशंटच्या रिझल्टमध्ये आणखी बेस्ट कसं आपण देऊ शकतो तंत्रज्ञानाच्या मदतीनं रिझल्ट, या बाबतीत आमचे प्रयत्न कायम चालू राहणार आहेत. खरं तर एआय तंत्रज्ञानावर आपण हे केलेलं आहे, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. पण मग सर्वसामान्य जे रुग्ण आहेत आणि जे जुन्या पद्धतीची शस्त्रक्रिया आणि एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतरची शस्त्रक्रिया, ह्याच्यामध्ये बिलामध्ये किंवा म्हणजे कारण रुग्ण सुरुवातीला बिलांच्या काळजी असते किंवा बिल किती होईल, तर ह्याबद्दल काय सांगाल की म्हणजे किती फरक पडतो या बिलामध्ये? तर ज्यावेळी आयव्हस या प्रणालीचा वापर केला जातो त्यावेळी रेग्युलर अँजिओप्लास्टीपेक्षा बिल 1 ते 1.25 लाख रुपये वाढणार आहे. पण त्या बाबतीत आमचे त्या ज्या कंपनीचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्याशी वाटाघाटी चालू आहेत की जेणेकरून आपल्याला काहीतरी मधला मार्ग निवडून ते तंत्रज्ञान, पहिली गोष्ट तंत्रज्ञानाचा अर्थ तेव्हाच आहे जेव्हा जनरल पब्लिकला किंवा मोठ्या संख्येने लोकांना त्याचा फायदा घेणं शक्य होईल त्यावेळी. आणि त्यासाठी कुठंतरी त्या गोष्टी लोकांच्या आवाक्यात आणणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीत आम्ही आमचे इनपुट्स कंपनीना देत आहोत. ते त्या पद्धतीने ते कशा प्रकारे कंपनी आम्हाला सहकार्य करू शकते या दोन्ही बाजूनी काही इनपुट्स घेऊन तो सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. पण सुरुवातीला मेन फोकस जे होतं, तुम्हाला पण माहिती आहे की ज्यावेळी स्मार्टफोन येतात, स्मार्टफोन हे तंत्रज्ञान आणणं पहिलं गरजेचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट इनोव्हेशन येतं की ते तंत्रज्ञान पॉकेट फ्रेंडली कसं करता येईल. त्यामुळं पहिली स्टेप आता हे तंत्रज्ञान आणणं हे आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. आता सेकंड स्टेपवर आम्ही 100% काम करत आहोत आणि तो सुवर्ण मध्य आम्ही येत्या काही महिन्यामध्ये साधू आणि त्यामुळं वापर सर्वात जास्त पेशंटमध्ये, जास्तीत जास्त पेशंटमध्ये करून पेशंटना त्याचा फायदा कसा देता येईल या बाबतीत आम्ही नेहमी तत्पर राहू. खरं तर मराठीमध्ये म्हण आहे की बाप दाखवणं तर श्राद्ध घालेल, तशाच पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे असं मला वाटतं. आपण पाहिलं की खरं तर ॲक्युरसी जे आहे, म्हणजे रुग्णांचे जे ऑपरेशन्स होतात त्या ऑपरेशन्स बऱ्याचदा फेल गेल्याच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या रुग्णाला त्याचा फटका बसतो, किंबहुना त्याचा जीव देखील गेल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. मात्र एआयच्या तंत्रज्ञानामुळे जे आहे ते ॲक्युरेसीला जास्त महत्त्व या ठिकाणी होणार आहे. जरी मानवी चुका झाल्या तरी तंत्रज्ञानाकडून त्या दुरुस्त होऊन रुग्णांचा जीव वाचण्यासाठी किंवा रुग्णांचा जो उपचार आहे तो व्यवस्थित होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे मदत होईल असं एकंदरीत पाहायला मिळतं. मी याच्यामध्ये फक्त एक ॲडिशनल गोष्ट सांगू इच्छितो की मानवी चुका म्हणण्यापेक्षा मानवी शरीराचे काही लिमिटेशन्स आपण समजून घेतले पाहिजेत. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो की समजा एखाद्या सरफेसवर इथे जंतू आहे, तर जर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला बघितलं तर ते नाही, इथे जंतू तर नाही आहे, म्हणजे याचा अर्थ मी जंतू नाही आहे हे सांगणं म्हणजे चूक आहे का? नाही. कारण माझ्या डोळ्याची जेवढी क्षमता होती त्या डोळ्याच्या क्षमतेने मी सांगितलं की नाही हा स्वच्छ सरफेस आहे. पण मला जर मायक्रोस्कोप तुम्ही दिला तर मी मायक्रोस्कोप खाली जंतू तपासून सांगू शकतो की नाही इथं जंतू आहे, हा जर मारला तर हा पूर्ण
सरफेस स्वच्छ होऊ शकतो. तर याला लिमिटेशन म्हणतात, की माझं मानवी शरीराचं लिमिटेशन यंत्राच्या किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमाने कसं दूर करता येईल किंवा कसं कमी करता येईल. सेम गोष्ट आपण अँजिओप्लास्टीच्या बाबतीत म्हणतोय. अजूनही बघा 100% ही असंभव अशी गोष्ट आहे. म्हणजे जर घटना घडली की वैद्यकीय तंत्रज्ञानाने अशी गोष्ट अचीव केली की अँजिओप्लास्टी नंतर पेशंट अमर होईल, की पेशंट मरणारच नाहीये कधीच, तर ते चमत्कार होईल. तर ते चमत्कार आपण करू इच्छित नाहीये. तर आत्ताच्या घडीला काय आहे की आपले आत्ताच्या उपलब्ध तंत्रज्ञानाबरोबर जे लिमिटेशन आहे की आपण 97% रुग्णांना वाचवू शकतो. आता राहिलेला प्रश्न आहे की राहिलेले जे 3% आहेत, 4% आहेत, त्यांच्या बाबतीत काय करू शकतो. तर जसं तुम्ही म्हणालात की आधी जी साधन सामुग्री उपलब्ध होती त्याच्या माध्यमातून कितीही प्रयत्न केले तरी हा 3 ते 4% जो भाग होता तो आपल्या म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीच्या लिमिटेशनच्या बाहेर होता. आता ज्यावेळी AI तंत्रज्ञान आणि आयबस इमेजिंग येते त्यावेळी हा आपला जो आवाका आहे आणखी जास्त वाढवत आहे. त्यामुळे त्या 97% मधले आणखी 50% लोकांना आपण एक्स्ट्रा बेनिफिट देऊ शकतो. म्हणजे जो आपण 96 ते 97चा आकडा आतापर्यंत अचीव करत होतो तो आता 98.5 पर्यंत जातोय, की 98% लोकांना आपण यशस्वीरित्या त्यातून बाहेर काढू शकतो. तर याचं म्हणजे बोलण्याचा हेतू हा होता की जसं जसं तंत्रज्ञान आणि प्रगत गोष्टी आपल्या हाती लागतील तसं तसं आपल्या या ज्या कक्षा आहेत काम करण्याच्या आणि रिझल्ट देण्याच्या त्या रुंदावत जातील आणि तसं तसं आपण आणखी जास्त बेटर, आणखी जास्त चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकू. आणि ही तंत्रज्ञानाची गोष्ट तुम्हालाही माहित आहे की दैनंदिन जीवनामध्ये जशी लागू होते तशी या आरोग्य खात्यामध्येही लागू होणार आहे आणि ती दिवसेंदिवस वर्षानुवर्ष प्रगत होत जाणार आहे. आणि त्याचंच आत्ताचं उदाहरण आपण बघतोय की आता पूर्ण जगामध्ये, फक्त भारत महाराष्ट्र या गोष्टीचा विचार न करता पूर्ण जगामध्ये हृदयविकारासोबत राहणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त झालेली आहे. कारण आधी असं होतं की हृदयविकार झाल्यानंतर बरेच लोक त्या हृदयविकाराच्या पहिल्या झटक्यामध्येच निघून जायचे आणि त्यांना वाचवण्यासाठीच तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. आता आपण असं बघतो की 30 वर्षापूर्वी बायपास झालंय, 25 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली, आजही गोळ्या खात आहेत आणि ते शिल्लक आहेत, अजूनही ते व्यवस्थितरित्या जीवन जगत आहेत. आता उदाहरणच द्यायचं झालं तरी मी परवाच्या आमच्या एका पेशंटचं सांगेल. त्यांचं वय वर्ष 86व्या वर्षी 4 ब्लॉकेजची शस्त्रक्रिया. पहिले ब्लॉकेज 15 वर्षापूर्वी काढलेला पुन्हा नवीन ब्लॉक झाला आणि नवीन टोटल 4 ब्लॉक तयार झालेले आहेत. 86व्या वर्षी असं असतं की नाही आता म्हणजे 4 ब्लॉक काढणार, 86व्या वर्षी काढणार, जाऊ दे, त्यापेक्षा पेशंटला आहे तसं कसं तरी राहू द्या. पेशंटची जिद्द चिकाटी अशी होती की नाही मी अजूनही शेतामध्ये हिंडू फिरू इच्छितो, अजूनही मी धडधाकट आहे आणि माझी आई जशी 105 वर्ष जगली तशी मला पण 105 वर्ष जगण्याची इच्छा आहे. आणि त्या बाबतीत जो काही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करू शकता त्या तंत्रज्ञानाचा वापर करा तुम्ही आणि त्या तंत्रज्ञानाने मला त्यातून व्यवस्थित करा. आणि त्या शब्दांनी आम्हाला बळ मिळालं आणि त्यानुसार आम्ही त्या शस्त्रक्रियेला यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि आता ते पेशंट रोज 3.5 किलोमीटर चालतायत, वॉक करतायत बिना त्रास असता. म्हणजे 86 वर्षाच्या पेशंटमध्ये ही अशा किचकट शस्त्रक्रिया म्हणतो. रेग्युलर शस्त्रक्रियेचं सर्वात जास्त जे वयस्कर रुग्ण आमच्या इथे अजून येत आहेत ते 95 वर्षाचे आहेत. तर त्यामुळे एज हा फक्त आता एक नंबर झालेला आहे जसं आपण म्हणतो. त्यामुळं 60च्या वर्ष आधी असं व्हायचं की 60 झाले, रिटायर झाले, आता काही नाही, जे काही गोळ्या औषधांनी थोडंफार पुढं ढकललं, ते कन्सेप्ट कुठेतरी मागं ठेवावी लागणार आहे आपल्याला. आणि त्याचमुळं तंत्रज्ञानाचा आपण हाताशी धरून, तर हे दुधारी तलवार जरी असलं तरी आपण त्याचा वापर कोणत्या कारणास्तव करतो त्यासाठी त्या शस्त्राचा आणि त्या तंत्रज्ञानाचा उपयोग ठरत असतो. त्यामुळं आपण सर्वजण एक निर्धार करूया की या ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं साधन आपल्या हाती लागलेलं आहे त्याचा चांगलाच वापर करून आपण या समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्रितरित्या काम करूयात. हे होते डॉक्टर प्रमोद पवार आणि AI अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करत त्यांनी ही शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.